भ्रष्टाचाराने बरबटलेल्या नेपाळमध्ये क्रांती व्हावी असं काहीतरी घडलंय आणि अर्थातच या क्रांतीच्या मुळाशी आहे जेन झी. सोशल मीडिया आणि एकूणच लेटेस्ट टेक्नॉलॉजी किंवा तंत्रज्ञान आत्मसात करत त्यानुसार आपलं करिअर घडवायचा प्रयत्न करणारे जेन झी. 1996 ते 2010 दरम्यान जन्मलेली ही पिढी सर्वच बाबतीत ॲक्टिव्ह दिसते. या तरुणांच्या प्रतिभाशीलतेला प्रोत्साहन देण्याच्या ऐवजी त्यांची मुस्कटदाबी करण्याचं अघोरी कृत्य नेपाळ सरकारकडून झालं. जवळपास 26 सोशल मीडिया साईट्स आणि ॲप्स बंद करण्याचा अतिरेकी निर्णय घेतला आणि घेतल्या जेन झी असे काही आक्रमक झाले की पंतप्रधान KP शर्मा ओली आणि त्यांच्या सरकारला पळता भुई थोडी झाली. राजीनामा देण्याची नामुष्की तर आलीच, आता देशही सोडावा लागतोय की काय अशी परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे. नेपाळमधल्या तरुणाईनं का इतकं उग्र आंदोलन केलं किंवा का इतकं उग्र रूप धारण केलं? तरुणांना आक्रमक होण्याची प्रेरणा कुठून मिळाली असेल? केवळ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर बंदी हे एकमेव कारण आहे का या सगळ्या आंदोलनामागचं? नेपाळमध्ये अराजक निर्माण झालेला आहे का? आणि या सगळ्याचा भारतावरती काय परिणाम होणार या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. सो स्किप न करता व्हिडिओ पूर्ण पहा आणि कमेंट नक्की करा.